और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टर, परिचारिका व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेबाबत सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं। संबंधित व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाची असली तरी कायद्यापुढे सर्व समान असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल अशी स्पष्ट भूमिका मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत मांडली आहे। आमदार भाई जगताप यांनी नियम 289 अन्वये उपस्थित केलेल्या सूचनेवर उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते। यावेळी मंत्री देसाई म्हणाले की चर्चेदरम्यान सरकारचा तसेच एका राजकीय पक्षाचा उल्लेख करण्यात आलाय, मात्र या घटनेचं कोणत्याही स्तरावर समर्थन करण्यात आलेलं नाहीये। संबंधित नगरसेवकाने केलेले कृत्य हे पूर्णपणे चुकीचं, निंदनीय आणि अस्वीकार्य असल्याची भूमिका संबंधित राजकीय पक्षानेही जाहीरपणे स्पष्ट केली आहे। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे असं सांगून मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकार किंवा कोणत्याही पक्षाकडून संबंधिताला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं स्पष्ट केलंय। कायद्याची अंमलबजावणी निष्पक्षपणे होईल याची सरकार कटिबद्ध असल्याचं नमूद करत मंत्री देसाई म्हणाले की पोलीस यंत्रणेला कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल। या प्रकरणात सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नसून कायद्याचे राज्य कायम राखण्यास सरकार प्राधान्य देईल असंही त्यांनी सांगितलंय। परंतु सरकारचा उल्लेख आणि एका राजकीय पक्षाचा उल्लेख आजच्या चर्चेमध्ये सन्माननीय भाई जगताप साहेबांनी केला, म्हणून दुसरी बाजू सुद्धा सदनासमोर आली पाहिजे। कुणालाही पाठीशी घालायचा प्रश्न नाही भाई। श्री म्हात्रे हे जरी एका राजकीय पक्षाचे नगरसेवक असले तरी पक्षानं भूमिका त्या दिवशी जाहीर केली की याला कुणीही पाठीशी घालणार नाही। हे कृत्य निंदनीय आहे, हे कृत्य 100% चुकीचं आहे। गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल केलेला असून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत। कुणालाही कुठल्याही पक्षात, तो जरी आमच्या पक्षात जरी असला तरी त्याला पाठीशी घालायचा प्रश्न नाही। पक्षानं पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे। गुन्हा दाखल करून त्याच्यावर योग्य कारवाई पोलीस करतील। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।